असा गरमागरम भात आणि त्याच्यावर अशी कैरीची चटकदार चटणी, काय सांगू तुम्हाला, इतकी भारी लागते म्हणून सांगू का, मी शब्दात नाही सांगू शकत, इतकी चविष्ट बनून तयार झालेली. आता त्यासाठी काय करायचं, पॅनमध्ये थोडंसं तेल सोडायचं. तेल गरम झाल्यावर कैरी, टोमॅटो, वाळलेल्या मिरच्या, हवं तर हिरवी मिरची घातली तरी चालेल, तिखटानुसार घ्या, लसूण पाकळ्या, कढीपत्ता, नंतर वरती झाकण ठेवून दोन्ही बाजूनी टोमॅटो आणि कैरी चांगली भाजून घ्यायची. टोमॅटो कैरी भाजल्यावर टोमॅटोची वरची साल काढायची. नंतर एका ताटात सर्व सामग्री काढून घ्यायची. सर्व थंड झाल्यावर कैरीचा गर काढून घ्यायचा. नंतर स्मॅशरमध्ये कैरीचा गर, टोमॅटो, लसूण, मिरची काढून घ्यायची. हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये ही चटणी बनवू शकता. याच्यात कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, गरम मसाला आणि आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी साखर किंवा गूळ घाला. खूप जास्त बारीक करायचं नाही, 2 ते 3 राऊंडमध्ये चटणी बनवून तयार होते. ही अशी चटणी तुम्ही चपाती, पराठा, भातासोबत खाण्यास घ्या, खूप छान लागते.